इथे धावसी समिदोग्नी भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. हे श्लोक जातात. गवत जसं पटकन पेटतं तसं ज्ञानाग्नीमध्ये अज्ञान पटकन पेटून जातं, जळून जाते. आता पहा अर्जुना, ज्या बळाने प्रज्वलित झालेला अग्नी काष्टी जाळून भस्ममय करून टाकतो. अग्नी पेटला की लाकडं जळून जातात. तसं ज्ञान हृदयात पेटलं की अज्ञान जळून जातं. म्हणजे दृष्टांतावर सिद्धांताने सांगण्याची पद्धत आहे वेदांत लोकांची. त्याप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, निरंतरच्या अभ्यासाने प्रगट झालेला जो ज्ञानाग्नी, म्हणजे बेसिक कसं बोलली बघा ना. निरंतर अभ्यास जर केला तर ज्ञानाग्नी, कर्म केले म्हणले नाही, पण सूक्ष्म आपली नजर असावी. असे एकदा जर अंतःकरण त्या ज्ञानाकडे प्रवाहित झालं, आपल्याला दुसरा विषयच आवडत नाही. चिंता करणे एक सवय लागली तर चिंतन येत नाही, आणि चिंतन करू लागला चिंता शिवत नाही. म्हणजे दोन्ही हे आपला स्वभाव वृत्तीचा. आपण जर चिंता करत राहिलो तर भ्रष्ट होतं मन, आणि ते मनाची शक्ती कमी होते. त्या मनाला हरीला जाण्याची शक्ती म्हणावी. चिंता करणं म्हणजे जगताची विषयाची खोट्या पदार्थाकडे जातं ते. पण खोटा पदार्थ नाही तर मग त्याच्याकडे जायचं कशाला, आणि भगवंत आहे तर न जाणता जगायचं कशाला. म्हणजे टिप्स जे असतात ना, स्वाती टाक हे स्वातीली गोंधळ करायला त्याला बाहेर काढा बरं. असे होतं की चिंता नाही चिंता, त्याच्यावर त्याला चिंताच महाग लागली. ते चिंतन कसं करेल. आता चिंतन करायचं, त्याला चिंता कशी येईल. म्हणजे दोन्ही स्वभाव आपलेच आहेत ना बेटा. कधी आपण चिंता करत होतो आता संसारात, तर परमात्मा चिंतन नाही, चिंतागिरी चिंतन आलं. आता चिंतनामध्ये त्याची शक्ती तयार होती. आणि अभ्यासानं हे वाक्य बघा आता खूप सुंदर आहे. ऐका, त्यांनी सांगितले, निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, अभ्यासाने का होतो ज्ञानाग्नी प्रबळ होतो. कर्म म्हणजे का, मग कुणाची योग्यता कितपत आहे. एक मोठं ऑफिस असतं, नीट आहे का नाही. आता एक मोठं ऑफिस आहे तुमचं आयटीचं त्याचं, कारण तेच नाही जास्त असं उतच आहे ना. मग ते आयटीच्या ऑफिस मध्ये एक मेन असतो हेड डिपार्टमेंट, आणि दारासमोर सोडणारा वॉचमन असतो. आता वॉचमन त्याच बिल्डिंग मध्ये, हेड डिपार्टमेंट त्याच ऑफिस मध्ये आहे, सारखेच का ते योग्यता सारखी का. असं कर्म आणि उपासनाची योग्यता सारखी नाही. त्याच बिल्डिंग मध्ये ना, पण त्याची सैन त्याची लागते पगार, आणि याची काय लागते, काय बी नाही. मग हे तसंच आहे कर्म आणि ज्ञान. आता प्रबळ झालेल्या अभ्यासाने पहिलीत होतो, मग ज्ञानाने जर पेटतो तर अज्ञान जळतं तिथं. मग हे किती वेदाचा सूक्ष्म अभ्यास आहे, आणि ते करतो का आपण नाही. राशी टाकायच्या आणि फाशी वाढवायची, दुसरं काय. अज्ञानाची फाशीच आहे ना, इकडे राशी तिकडे फाशी. मग ते कर्म करा, पण निष्कर्म योगात जाऊ. पुन्हा चिमणी वाटी दिलं तर आमचे काका म्हणायचे, पहिल्या बाई अशा शेक टाकून द्यायच्या, घ्यायच्या आणि त्याला सपाट, म्हणजे इतकं लक्ष. मग निरंतरच्या अभ्यासानं प्रबळ झाला ज्ञानाचा अग्नी. आता काय करतो, अज्ञानात राहतो, तुझं काय करणार नाही. पापकर्मे पुण्यकर्मे आणि त्या दोहो निमित्त सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. तुम्हाला आम्ही म्हणतो तिकडं या इकडं मरा, मी तर किती शेअर करते आपल्याला सारखं ते डोकं आपलं. तर तुम्ही तिथंच पचारात कर्मात संसारात यात तर तुमचं कसं होईल. म्हणून तर पडा होता आमचा. हा, बाकी काही आम्हाला तुमचं काय दुश्मनी आहे का कोणाची. सगळ्यांतर मी त्याला पाहतो, आम्ही उपाध्याय बघतच नाही, कधीच नाही. दृष्टी ज्ञानवंताची उपाध्याय नसतेच, तोच विषय होता तशाला. विशेषण विशिष्ट विशेष्य उपाधी उपहित आणि
त्यावर आम्ही 2-3 घंटे बस सूट सोडून नाही तुझी घरी बस कुणाला कंटाळा पडली जरा डोळ्या लागला मग पुन्हा फोन ठेव घरी पण मग फोन मग ते आराम पण घेऊन घेऊ देत नाही कधी कधी तरी मग डिस्टर्ब होते खूप थोडस आराम पाहिजे थोडस तरी निरंतर वेदांताच्या प्रबळ झालेल्या अग्नीनं ज्ञान अग्नी म्हणतात त्याला काय होतं पापकर्मी पुण्यकर्मी आणि त्या दोहाने मिश्रित सर्व कर्मी पाप पुण्य असते एकत्र काय चांगलं करता करता वाईट होते आहे की नाही हे दोन्ही मिश्रित कर्म भस्ममय करून टाकतो ज्ञान अग्नी मग किती प्रबळ सांगा बरं मग ज्ञानाकडे आवडते का नाही भरमाकडे मला वाटते हे करायचं दाखवायचं पंग घालायची काय करायचं आणि तिथं थांबायचं अंतरंग परमार्थ नाहीच आहे आवडतच नाही लोकांना बिलकुल आवडत नाही आता पुढे चला शिष्यवंत महाराज आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो असे आपण सांगितले तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसं होईल आत्म्याच्या ज्ञानानं मुक्त होईल तुम्ही सांगितलं पण ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल तर कसं होईल आता सांगा किती सुंदर बोलतो बघा असा शिष्याचा प्रश्न ऐकून चोपाईच्या उत्तरार्धात गुरु उत्तर देतात काय देतात ऐका सांगा बरं प्रश्न हॅलो प्रश्न सांगा वाचून सांगा बिन बघताना का सांगा आत्म्याच्या ज्ञानाने काय करतात ते मला काय दिसत आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईन ते आत्म्याचं ज्ञान मला कसे होईल तुम्ही म्हणता ना आत्मज्ञान ज्ञान मुक्त व्हा मग ते आत्मज्ञान मला कसं होईल सांगा की मला कळत नाही आत्मज्ञान कसं करावं मला जगताचं ज्ञान देहाचं सुख दुःखाचं ज्ञान आहे मला त्या भगवंताचं ज्ञान नाही ते कसं होईल मला होईल का संशय आधीच मग गुरु म्हणतात पंचकर्ण इति बघा आता या पंचकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल आता कसं होईल सांगते उत्तर ह्या पंचकरणाचा विचार करशील तर तुला आत्मज्ञान होईल ऐका आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देह अध्यास निवृत्त होईल त्या आत्म्याच्या ज्ञानाने तुझा देहाचा अध्यास निवृत्त होईल आता कसं होईल सांगते तुम्हाला मी आणि तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहात तुला मोक्ष प्राप्त होईल मग काय निवृत्त होईल देहाध्यास आणि ते झाला की तुझ्या देहात तुला मोक्ष होईल या देहाच्या द्वारे तुला काय मोक्ष होईल आता आपण पण मागे येऊ लई मस्त विषय होईल नी बरंच सुंदर मी पंचकर्ण नको म्हणू लागले मला राग येऊ लागला नसतील पुन्हा पुन्हा खाली यांवर जा पण ते छान आहे कसं असतं बेटा सगळ्या बेसिक ज्ञान नसतं ना आता आपण एक शिकलो कळालं मग काय सगळ्याला कळालं का नाही आता ऐका विचार जर केला असतो तर तुला काय आत्मज्ञान होईल पंचकर्णाचा कशाचा विचार संसाराचा नाही बरं का वराचा अपोरीचा नाही कुणाचा पंचकर्णाचा लोक नाही कुठली माझी विरळा जाणे का तुम्ही पुण्य दिलं की काय नाही ते कशाला पुस्तक बोल तिकडे फार कमी असतात मुलं कुणी कसं येईल हिरे ते म्हणते समजलं पोट भरलं होते एका ठिकाच्या मागे लाखो भरणं टाका गेला एक गिरायक बस महिन्याभर टाकत काय डाळा का कोणाला खायला खायला कमी लागतं हावले लागते खायला कमी काय लागतं खायला पूर्वी सकाळ बघा 2 साड्यामध्ये खुश रोजच्या घालायला भेटलास तर तुझा देहाध्यास जाईल निवृत्त होईल किंवा जाईल आता देहाध्यास म्हणजे काय तुझा देह अध्यास जाईल आता अध्यास कशाला म्हणतात आणि जाणं काय आणि अध्यासाचा अध्यास होणं काय कारण वेदाचं चिंतन हे सूक्ष्म असतं बेटा नाम गेला रामकृष्ण हरी एका सेकंदर घेता येतं नाम हे त्याच आहे कुणाचं आहे भगवंताचं पण भगवंत कसा आहे हे नामातून कळत नाही ज्ञानातून कळत नाम गेला रामकृष्ण हरी एक काही विचार लागला डोकं खायला लागलं चिंताला म्हणजे चिंतन करावं लागलं सहज ना
पण ज्याचं नाव आहे तो नाव मी कुठं माहितीये, कुठं माहित असते कोणी आता कोणा एक कॉल येतो अध्यास जाईल. मग अध्यास जाईल म्हणजे काय? अध्यास म्हणजे नसणं आणि भासणं. इतकं सुंदर बोलायचे काका बहिणी. एका शब्दात वाक्य नसणं आणि भासणं. आता याची व्यस्त रूपांतर. ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते दिसणं, ज्या ठिकाणी जे नाही आता हे नाहीये. पण तुम्हाला पटत नाही म्हणजे नाही की आहेच वाटतं, पण आहे म्हणा त्याचा स्वतःचा नाहीच आहे ना. पंचमहाभूत येतात जातात, मरत कोण? ही बॉडी कोणाची प्रकृती? 5 भूताची. आणि मग ही भूत एकत्र होतात, 25 तत्व एकाचे 5-5 असतात, एकत्र येतात आणि त्याच्या नाना भूताचं नाना कार्य. श्वास वायूचा, डोळे तेजाचे, जल मांस आणि रक्त जलाचे, हाड पृथ्वीचे. मग अलग अलग भागाचे अलग इंद्रिय येत. त्या भूताचे इंद्रिय का तुझे येत? तू तर त्याच्याहून अलग आहेस. ही जागृती नसते बेटा. सुख दुःखाला हेच हेतू आहे. ज्ञानाकडे प्रवेश बुद्धीचा होतो ना, अंतःकरण शांत निवांत होतं. निवांत म्हणजे पेटलेलं गुणामुनी वाटलेलं. आपण म्हणतो का दूध निवलं का? पहिल्या बायका म्हणतात निवलं का? बोल दूध निवलं का? दूध आता नाही, आता थंड झालं का म्हणतात. म्हणजे पुढे पुढे काळासारखी प्रगती शब्द तो वाचत होती. आता मौलींच्या काल प्राकृत भाषा खूप ती प्राकृत मौलींची. आता ऐकत असेल, आता शुद्ध मराठी तेव्हा प्राकृत होती. मग त्या भाषेत त्यांनी लिहिलं मौलींना. कळतं का तुम्हाला विसरी? नाही कळत मग वहिनी. अरघोई आहे ती 56 भाषांमध्ये. आणि हे कळलं तर ते कळत. आता त्यांना सांगितलं ते अध्यास. अध्यास म्हणजे काय कसं सांगायचं शब्दात? जिथे जे नाही ते दिसतं, नसतं आणि वास्तव. संपलं, एकच शब्द. नसतं आणि वास्तव. काय नसतं? देह नाहीये. का नाहीये? कारण त्याला सत्ता नाहीये. का सत्ता नाही? ते जड आहे. जडाला सत्ता पण नाही, स्फूर्ती पण नाही. मग सत्ता का दिली? त्या परमात्म्याची सत्ता ह्याला घेतली, मायेमुळे ह्याला आली. सत्ता त्याची आहे, ह्याच्यामध्ये आली आहे. कारण संबंध आहे, संबंधानं इथं आली आहे. एखादं सत्ता त्याच्या संपत्ती यायला आली. एकच लक्ष ठेवायचं, संबंध म्हणजे त्याची सत्ता इकडं. आता कशी सांगणार तुम्हाला? वंटीत म्हणजे त्याचं धन इकडं. वंटीत घेते ते लोक. इतका घाणेरडा प्रकार आहे तो, भयानक प्रकार घाणेरडा आहे. हा तो विधीच करत जाऊ नये. आपले पितर कट होतात, कट घ्या तुम्ही विधी फिते करत जाऊ. मग त्याचा दोष लागतो. ते तुम्हाला पितर तुम्हाला घेऊन टाकतात. ते त्या पितरात गेलास का तू? आमच्या कुळातलाच ना, तिकडं कसायला मिळाला. आणि त्याला दिसतं की ते वर यायचं. मग त्याचं पुढे काय करा तुम्ही? दोष आहे हा. आई चौकटी परमार्थाला द्यायचं, संसाराने नाहीत का? म्हणून ती वंटी फंटी घंटी ते काय कामाचे नाही. ते तुम्ही तिथे राहा करा, पण तो विधी नाही. कारण विधीमध्ये त्या पितराचा कट, कोळाचा कट आणि ह्याचा जुट. पांडुरंगा काय म्हणलं? मग तुम्हाला काम जुटता येत नाही देवाला? इकडं नाही लोकांचं घेता येतं, इकडे जॉईन करायचं. मग भगवंताला जॉईन होती मरकी. इकडे जॉईन करतात लोकांच्या कोळ्यात, तू स्वतःच कोळ्या ना आत मरू, आणि तिकडे जॉईन कर. मग पुढचं हार आहे पुढी, देव बरं करी. पण संसारामध्ये कसे डागडोग करायचे ते कळते. म्हणून तर अज्ञानी लोक पागल. पागल म्हणजे अज्ञानी, अज्ञानी म्हणजे संसारी. आमच्या महाराजांनी मिनिटाला मित्र काढत नाही संसारी. ते संसारी बोलतच नव्हते. काहीतरी तोंडी लावायला संसारीच. 10 मिनिटाला संसारीच होता बिचारा, अर्ध्या घंटाला महाराजच होता. महात्मा महाराज दोघांचा डिफरन्स सांगायचे. नित्य पूजा होती महाराजाची, रोजची पूजा होती. आम्हाला सहपटी काय खरं होतं. ते सगळं जगात बघितलं सांगत होते महाराज.
आता पुढचा अध्यास. अध्यास नसून भासणं. आता हे नाहीये. का नाही? हे जड आहे. आणि ते असं नाहीये, त्याला अस्तित्व स्वतःच नाहीये. का नाहीये? जडाला असं अस्तित्व नाही, स्फुरण नाही. कारण त्याला सत्ता नाही, व्यवहार नाही, क्रिया नाही. मग ते आहे कशामुळे? म्हणून त्याच्या सत्तेने हे व्यवहार करतं, त्याच्या संबंधाने ते हालचाल करतं, त्याच्या शक्तीनं ही शक्ती आली, त्याची शक्ती ह्याच्यात येते. संबंध केल्यानं ते माया ब्रह्मस्वरूपावर स्थान मांडून राहते. कुंडली ती बाईची बाहेरची बरी येते, ती राशीर बसते आपल्या ढिगावर घरच्या. कधी वापरून दिले हुंड्यात दिलं का? गुरुमी किती असते पण आम्ही श्रीमंत कुठून आली तू? आली कुठं तो? मग हे आपलंच बघत आहे ना, लोकांचं काय बघत आहे का आपण काय आहेत काय नाही. तुला भेटलं नाही तर तसं ती माया तिथे बसली आणि त्याचं घेतलं आहे तो. कारण संबंध केला ना. कारण ब्रह्म मायेचा संबंध मला मी मागून सांगते. जीवाशिवाचा भेद, ब्रह्म मायेचा संबंध, हे 5 पदार्थ अनादी. ब्रह्म माया आणि संबंध 3. जीव आणि शिव यांचा भेद जन्माचाच नाही. जीवन शिव म्हणे की भेद आलाच. मी ब्रह्म म्हणे की अवैध आलात. जगत म्हणे की विकार आलात. संत म्हणले की मोक्ष आला. आणि जगत म्हणलं की भ्रम आलाच. काय टप्पे बघा. बरोबर आहे की नाही? आता ती माया कुणाचा आश्रय घेतली? ब्रह्मस्वरूपाचा ना, परमात्माचा नाम चैतन्याचा. कारण ती त्याच्या आश्रयासह जगत नाही, कारण ती जड आहे. तिला काहीतरी आधार लागतो. बिल्डिंगला आधार जमिनीचा आहे की नाही? त्याचं हवेत बांधा घर बिना पायाचं आहे ना. पुण्याचे मुंबईचे हवेतले घर न वरी तुझ्या गायापासून खाली पण नाही पडलं की बता बता गेलं. मला ह्यांची भीती वाटते लोकांची. सांगतो तुम्हाला. करते का? आता का कसं सांगा, ऐका. लई मस्त प्रश्न आहे. अरे चौकड तो व्यापक म्हणतो ना. मग सगळा तो आहे, तिला जागा आहे का? मग ती कुठं राहते? त्याच्यापाशी आधार घेते, त्याच्यापाशी जाती, त्याचा संबंध करते. तो करत नाही, त्याला देणं घेणं नाही. जगत आलं काय, गेलं काय, प्रलय झाला काय, त्याला माहित नाही. कारण जगत त्याचा संबंधच नाही आणि त्याच्यापासून जगतच नाही आणि त्याला जगत माहितच नाही. तो निर्विकार आहे. तो संबंध रहित आहे आणि संबंध हे करते कोण? ही टवळी. आमच्या मराठीला टवळी म्हणायची, ढालगज म्हणायची. हा, ही ढालगज म्हणायची. घुसती, आश्रय करती आणि त्याला झाकीती. मायाची 2 शक्ती आहेत. आवरण एक अज्ञान म्हणजे माया. ती काय करते? सगळ्या जीवा मी हाच आहे. मग ते काय करते? त्याचा आश्रय घेते. आधी आश्रय घेते ब्रह्मस्वरूपाचा आश्रय घेणारी ती माया त्याच्या पश्चित राहते आणि त्याला झाकीती. बर, आता त्याचा आश्रय घ्यायला झाकावं का त्याला ठेवतच? झाकीती ती म्हणते माझं काम असते. भांडकर बाई म्हणते मी भांड्याशिवाय जेवतच नाही, पचतच नाही. ती पुन्हा तरी भांडत मला पचत नाही तर मला पचत नाही. तसं माया म्हणते मी देवाला झाकल्याशिवाय मी जगत नाही. मायाच मरतीच ती. तो प्रगट झालाही मरती, तो झाकल्यावरती जगती. अरे बापरे. मग ती काय करते? त्या ईश्वराला झाकीती, आश्रय घेते, त्याला झाकीती. सून घरात येते, सासूला झाकीती. आणा बँड लावा, बँड वाजते घरात आली. 90% हेच आहे. 95 म्हणा हरकत नाही, पण मी 90 या बायकाला माहिती मधल्या काचातल्या 95% आहे तेच आहे. बरं, ती आली, ती बँड लावून आणा आणि बँड वाजते घरात आली. 2 कामं करते ती. आता तर पालक्या काय, डोलक्या काय, फटाके कमी करा. होतोय नाही, होत नाही कमी ते. आता सगळं व्यापक आहे आणि मग तिला स्थान कुठे? तर त्याच्या संबंध राहावं लागेल सोबत त्याच्या. तो कुठे नाही असं आहे का? नाही.
मग त्याचा आश्रय म्हणजे अधिष्ठान आहे आणि त्याच्यावरती राहते ती माया. सो आश्रय सो विषय आहे. जिथं राहते आश्रय त्याला विषय म्हणजे जागती. बरं पुन्हा काय करते, गपची बसते कधी झाकीती जगाला दाखवते. बरं बुद्धीला जीवाला हातात घेते, कर्माकडे येते, करता पण येते, जगाला सत्य देते आणि जन्म मरणात फिरते आणि सुख दुःख उत्पन्न करते. ती माया ज्ञानानं मरती. आलं आपला विषय. साष्टांग दंडवत माऊली. माऊली मला काय म्हणलं ते सुनत उदाहरण बाय असतात मध्ये त्यांचं कळत नाही, माझं दिसते मध्ये हातात ना बाय कळत नाही त्यांना काय आणि सगळं कळतं. हुशारच बघा संसारामध्ये अग्रगण्य टक बोलायला करायला सजवायला घर तुमचा हात कसं चालतं. सांग 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 बाबा बाबा कुठं गाठवायचं, कुठं उचलायचं, कुठं जायचं. मी तर पागल झालं मला बघून. बाबा एवढा वेग आमचा कामाचा नाही, लक्ष तेवढं केलं नाही. साळं घोडं कुठं केलं कुठं आलं म्हणजे ते सवयच कमी. आता पुढचं आहे का, ती माया स्वरूपाचा आश्रय घेती, भगवंताला झाकती, जगताला दाखवती, खोट्याला खरं म्हणायला लावती आणि खऱ्याला खोटं करती. खरं कोण आहे तो आहे. आणि मग आता खरा कोण वाटते, जगत आणि देह. जगत तरी खरं आहे का, जातं प्रलयात. देह तरी खरं आहे का, जातं पोत्यात. हे पोत्यात जाते, जगत प्रलयात जाते आणि विश्वात तो राहतो. विश्व येतं आणि जातं पण तो येत नाही जात नाही. तो चैतन्य परमात्मा आपलं निजधाम आहे. तो कृष्णाचं रूप आहे, रामाचं स्वरूप आहे, सगळ्या विश्वाचं आदिमूळ आहे. जीवाचं शिवाचं ते मूळ आहे. ते चैतन्य ब्रह्म चैतन्य. त्याच्यावरती माया देवगात त्याला झाकलं, त्याची शक्ती घेतली, जगताला दाखवलं, जगाला उत्पन्न केलं आणि ईश्वराला तयार केलं. जे 3 देव तयार केले, 3च माया चैतन्य तो शिव. कळतं का महिनी, ईश्वर तरी कळतो का ह्या पागल लोकांना? का जगत कळतं, का ज्ञान कळतं, का भगवंत कळतो, का वेद कळतो? फक्त ह्या पागल लोकांना संसार कळतो. आणि संसारात नाचणं म्हणजे आमचं दिव्यत्व म्हणतात त्या. आम्हाला आम्ही काय कमीत का? अरे देवा काय केलं तू, संसार तरी बी नाचती बाई. अरे रामा परमार्थ करून नाच नाही हे नाही, अभिमानी नाही. आणि हिला संसाराचा अभिमान आहे, देहाचा अभिमान आहे, रूपाचा अभिमान आहे, पैशाचा अभिमान आहे. अरे रामा खरं संबंध त्याचा आहे, देहाचा, जगताचा, पैशाचा, विकाराचा, गुणाचा, मोहाचा, अज्ञानाचा. म्हणून सगळी माती झाली बुद्धीची. मग संबंध परमात्म्याचा सगळा मोती झाला, आविष्कार बोधाचा आला, संबंध प्रगट हरी झाला आणि हरीचं दर्शन आताच वृत्तीला झालं. ती वृत्ती त्या हरीमध्ये समाविष्ट झाली, ब्रह्मनिष्ठता तयार झाली, जीव भावना बंद झाली, अज्ञानाला समाप्त केलं. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणाम तमः पंडित बुधाः. काय विषय लागला, बाप रे बाप. खूप सुंदर माऊली. एवढं कळावं लागतं वेणीस चिंतन. आता ते झालेला देवतीने केलाय असं कुणाच्या बापाला कळते का? कळते? कुणी केले देव ते झाले का आहेत का केले काय माती देणं घेणं नाही. रुद्र करा ना अभिषेक करा एवढंच कळतं की. म्हणजे बरोबर मीमांसा, उत्तर मीमांसा 0, शून्य उत्तर मीमांसा, फक्त कर्मकांड आहे का. याच्यामध्ये आपण प्रवीण आणि मनुष्य तर तेच करायचं, पण बदलायचंच नाही. अनुवाद नाही, चिंतन नाही, प्रमेय प्रमाता कळत नाही, अनुवाद तर जमतच नाही. कशाला आहेत ते तुम्हाला माहिती. पण एक सांगते वहिनी, अनुवादामध्ये बुद्धीचा पालट होतो, चिंतनामध्ये चित्त चैतन्य होतं, संतांच्या संगतीमध्ये ब्रह्मत्व येतं आणि संसारामध्ये मन मातीत जात. हे चूक माझं खंडन करा दाखवा तुम्ही, ह्याचं खंडन करा. येतं करता येतं तेव्हा 4 वाक्य मी थांबते. आता अभि आहेत का जिंतूर? हॅलो हॅलो. नाही ताई घेतलं, आले नाही ताई, आले नाही, मागचं घेतलंच नाही. बरं बरं बरं.
आणि भावे हे विशेष आहे बेटा. हो ताई, हो ते 4 वाक्य गेले माझे. जेव्हा चुकलं तर चिंतनात चित्त चैतन्य होतं. हं. चिंतनात चित्त चैतन्य होतं आणि संसारात मन मातीत जातं. हे 2 आले का 4 मधले? यस यस. हॅलो भाभी. हा ताई. आता चुकल्यावर दंड आहे. हो. काही काही महत्वाचं वाक्य पकडत जा. म्हणजे एक जण पकडत सगळं काय हो हो म्हणजे कुणी पकडा. हो. मला मी तर गेले हो. मग तुम्ही डबल तुम्हाला ते कळतं की काय करावं आणि काय करणं. आता आहे का पुढचं. त्यांना सांगितलं ज्ञानाच्या योगाने तुझा देह अध्यास निवृत्त होईल. अध्यास येतो. अध्यास म्हणजे अज्ञानानं दाखवलेला देहाचा संबंध. देहाला दिलेलं सत्य तू. सत्य कोणी? परमात्मा. असत्य कोणी? देह आहे. मग असताला तुम्ही सत केलं, सताला न जाणता जीवन गेलं. असताला तुम्ही सत म्हणला आहे, ह्याला म्हणत आहे हे सत आहे आणि सत हे आत्मा. आत्मा हा परमात्मा. परमात्म्याची सत्ता आहे, त्याचे अस्तित्व आहे आणि त्याची ओळख आहे, त्याचा संबंध आहे, त्याचं सुख आहे, त्याचं ते रूप आहे. वहिनी भले भले महाराज पालतू बोलते होते ते सांगायला. भले भले मला नाव ठेवायचं नाही, मला करणं पाप घ्यायचं नाही. पण हे चिंतन असं अलौकिक अनमोल आहे. आता किंमत करणारे कोणीच नाही. नाव ठेवणारे खूप आहेत. हा नाव ठेवायला बोलते. अरे त्या लोकांना काम असते असताना दोष बघायचा. त्याच्याने आम्हाला काही देणं घेणं नाही. आकाशावर थुंकलं तो थुक्का आपल्या तोंडाला असते. त्याला वाटतं मी त्याला नाव ठेवलं, टोचून बोललो, पण तुझ्या तोंडात थुक्का तुला आला. हे चुकलं का उदाहरण आमचं. आपण थुकलो कशावर? आकाशावर. बोली करून तुझ्यावर थुकलो. आकाश निर्लप, थुक्का त्याला लागतच नाही. तुझं तोंडावर वाजलं जातच नाही. तुझा थुक्का तुझ्यावर. हो माऊली. कळतं का नाही मराठी? हो माऊली कळतं. कारण आकाशाला थुक्क चिटकल का खोपडीला? मग संताला बोलायला लागल का? तुझ्या तोंडात तुझा थुक्का तुझ्या तोंडात. अध्यास म्हणजे अज्ञानाच्या पोटातून निघालेलं कार्य. कार्याध्यास, कारणाध्यास. तुमच्या विषयावर तुम्हाला सांगतो समजा. नुसता अध्यास तुम्हाला कळणार नाही. अध्यासाचे 2 प्रकार आहेत. एक कारणाध्यास, एक कार्याध्यास. ज्या बुद्धीला भगवंताचं कळणं नाही, देहाचं कळणे. देह का कळतो? अज्ञानामुळे. अज्ञान काय करतं? खोट्याला दाखवतं. ज्ञान काय करतं? खऱ्याला प्रकट करतं. ज्ञान म्हणजे कोणतं? आत्मज्ञान. कोणतं? जगाचं ज्ञान, साखरचं ज्ञान, घराचं ज्ञान, पोराचं ज्ञान नाही. आत्मज्ञान. ते ज्ञान भगवंताला आवरणातून बाहेर पडतं आणि अज्ञान देहाला माझं म्हणायला लागतं. जगताला सत्यत्व देतं, भगवंताला नाही म्हणतं आणि मीच आहे म्हणतं. करता बघता होतं, नरकात जातं. सांगा आमचं चुकलं का खातं? चलो बोलो. बरोबर आहे माऊली. काय गंभीर विषय आहे. मला पंच करू नकोच वाटलं लागलो. देव मला येडपडे काय तो एक आहे खाली. कार्याध्यास, एक कारणाध्यास. ज्या ठिकाणी अज्ञानी बुद्धीमध्ये देहाचं भान आहे त्याला म्हणतात अज्ञान. जगताची जाणीव आहे, भगवंताची जाणीव. दृश्य कळते, अदृश्य व्यागक्त कळत नाही. म्हणजे परमात्मा कळत नाही, पण जगत कळते. कळावा परमात्मा, कळवा आत्मा, कळवणे देह. कारण देहाचा संबंध करणारी वृत्ती जर ज्ञानमय झाली तर ती भगवंताला शिवती आणि अज्ञानमय झाली तर जगताला शिवती. साधे वाक्य होईल टकाटा. वेदाचा बाप आहे की नाही? पण अधिकार लोकांना कळत. दिवाणी वेदाची का भरपटलेली का वैरंगाची. अधिकारी जिवंत अधिकारी पाहिजे. याला उदाहरण तुम्हाला मस्त मी काका म्हणायचे. मागं सांग तुम्हाला अजून सांगते, जागा करते. जन्माला बाळ आई झाली, लेकरू मेलं. पहिलं काय दवाखाना होते का? आता तुझ्याला माहित नाही लेकरू मेलं म्हणून पाण्यात थांबत नाही. तुझ्याला कळतं का मला कळणार नाही? तसं बोधाला कळतं का मी मला कोणी येणार नाही? कृष्ण काय सांगलं सद्गुरू. मग
त्यामुळे खरंच आहे. मला अनुवाद चुकल्यावर हे होतं उत्तर, आमचा पान आहे तर तुम्ही मेलेले तुम्हाला पिता येत नाही, लेकरू मेले दूध पित नाही, तुम्ही मेलात तुम्हाला माझं बोध घेता येत नाही. हे होते खेटर आम्हाला. अशी भाषा होती पारिभाषिक. संताला पान आहे तो, आईला पान आहे तो, लेकरू मरून जातं आणि ते दूध राखेत जातं. काकाचे बोल येते माझ्या. तसं बोध हा पाण्यात जातो विगरून, पण साधक घेत नाही, अनुवाद करत नाही, लेकरू मेलं. असे खेटर होते आम्हाला. किती भाषा वाईट आहे. मग आम्ही निग्रहाने अभ्यास करायचो, भीतीने थरथर कापायचो, 40 वाक्य लिहायचो, 20 तरी सांगायचो. आपण 40ला 40, नो रॉंग, सब राईट. त्याच्यासाठी जन्म आहे आम्हाला वाटत होतं. हे संसारात होत राहतं का, थांबवतं काही? संसार थांबतो का? अभेद लवकर होतो का? संत मिळतो का? ग्रंथ कळतो का? काही नसतं. फक्त संसारात नाचायचं आणि असं डुर डुर करायचं. परमातात करणार त्याच किती काय करून काय शेवटी फुलं तुरंबिता. माऊली म्हणले त्याला फुल बी नाही, सुगंध बी नाही, असा संसार आहे. तिथं सुख बी नाही, तुझ्या हातात काही राहत बी नाही, तुला रिकाम धोपडे घेऊन जावं लागतं पुढं. कोणी मला तिला माझा पाठ माहित नाही का आता आपलं कारण अध्यास, कार्य अध्यास, देह अध्यासिक आहे, जगत अध्यासिक आहे. आत्मस्वरूपावर देहाचा अध्यास, ब्रह्मचैतन्यावर जगताचा अध्यास, रज्जूवर सर्पाचा अध्यास, शिंपीवर चांदीचा अध्यास, माळीवर फुलाची माळ सर्प अध्यास. काय किती अध्यास आहे सांगा आता. शिंपीवर रजताचा अध्यास, रज्जूवर सर्पाचा अध्यास, आत्मस्वरूपावर देहाचा अध्यास, ब्रह्मचैतन्यावर जगताचा अध्यास. आता दृष्टांताकडे येऊन मग सिद्धांताकडे. एवढं तर कळू द्या मला, माते दगड कळतं का? 50-60ला पंचकरण लागते आपल्याला. मलाच वाटलं मला कसं सांगा पंचकरण सगळ्यात पहिला ग्रंथ, असं वाटलं मला वाटलं, पण त्याच्यात लई साठले. मग दोरी असताना काय दिसला? सर्प. मग सर्प होता का? दोरी कळाल्या म्हणून सर्प, आत्मस्वरूप कळाले म्हणून देह, ब्रह्मचैतन्य कळाले म्हणून जगत. इकडून इकडे आम्हाला काही सांगू नका, टर्टर करू नका, बुद्धी वाढवा, चिंतन घडवा. दोरी नाही कळाली, सर्प वाटला, तोंड फुटलं, येऊन घाबरले की त्या सर्पाला बघून. होता का सर्प? कुणी केला? अंधारानं सर्प केला, अविद्येने जगत केला. हे असे वाण होते की नाही आमच्या महात्म्याचे. असं लाखो महाराज पालते पडते त्याच्या पुढे. सांगतच नाही तर वेदांत सांगतात का? कदापि नाही. किती प्रयास छान आहे. दोरीवर सर्व भासला अंधारानं, आत्मस्वरूपावर देह भासला अज्ञानानं, चैतन्य ब्रह्मस्वरूपावर जगत भासलं मायेनं, आणि शिव झाला मायेच्या द्वारातून. जीव शिव दोरी झालेच की आहेत का ते? त्याला झाले अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य म्हणजे जीव, माया अवच्छिन्न चैतन्य म्हणजे शिव, आणि ब्रह्म म्हणजे काहीच नाही, माया नाही, अविद्या नाही, स्वयंभू आहे, त्याला कोणी लागत नाही. स्वयंभू तो परमात्मा आणि झालेला तो जीव शिव. आता वाटतो का झालेला आलेला अवतारातला? अक्कल आहे का? अक्कल न पिक्कल पण डुलायचं नुसतं. तुला कवर नागाच्या फण्यासारखं, खड्या नागाचे फणे, आम्हाला काय करायचे? किती अंतरे भेदात आणि अभेदात, किती अंतरे भक्तात आणि भगवंतात, किती अंतरे त्या आत्मस्वरूपा माझ्या बुद्धीच्या मिलनात. स्वानंद पदावर बुद्धी येणं, आत्मारामाची भेट होणं, आत्मलिंग प्रगट होणं, जगताचा बात करणं, जीवाशिवाचं मिलन होणं आणि त्याची जाणीव होणं, आत्मरंगात रंगून जाणं आणि त्याचं भान सदा घेणं, देहाचं भान जाणं, याला म्हणतात मोक्ष. साष्टांग दंडवत माऊली. भगवंत देतो कधी कधी, न भूतो न भविष्यती, पण ज्याची अवकात नाही त्याला कळेल काय? महाराज म्हणायचे जोहरी असं तर हिरा कळतो, आणि आपण असं काचकूर, काचाला हिरा म्हणतो आपण. काच हिरा आहे का? संसार म्हणजे काच आहे, घुसत रक्त काढते. काच काचकूर म्हणायचे काका. काचकूर काय करते? घुसते आणि रक्त काढते. हिरा लाख लाख शोभते, किंमत वाढवते.
पण मग येड्या लोकांना हिरा कळत नाही, काचाला हिरा म्हणते, संसाराला हिरा म्हणते. मन, तुझा जीव श्वास आहे तर मन, काचाला हिरा. काय आवडते, संसार का परमार्थ? मग ते म्हणायचे जोहरी पाहिजे, जोहरी, त्याला हिरा कळतो. आणि कासाराला काचकूर करतो. मग तुम्ही सगळे कासार आहेत, बांगड्याचा काच कळतो, हिरा कुठं कळत? हिरा म्हणजे संत, हिरा म्हणजे ग्रंथ. दुसरं कोण सांगतं का आपल्याला? हे प्रमाण म्हणून बोलता आलं मला, बोलता येते. मग आत्म्याचे ज्ञान होईल आणि ज्ञानाच्या योगांचा देहाध्यास झाले. चार बोलपासून त्याला सांगावं लागेल पाहिजे त्याला मध्ये. आत्मज्ञानानं तुझा देहाध्यास जाईल. देहाध्यास म्हणजे वृत्तीनं केलेला जडाचा संबंध. एक आहे अध्यास, खोट्याकडे गेली. आता त्या वृत्तीमध्ये ज्ञान झालं, ती खऱ्याकडे आली. खरं म्हणजे परमात्मा आहे, खोटा म्हणजे अनात्मा आहे. अनात्म्याचा संबंध जातो, परमात्म्याचा संबंध होतो, जीव शिव होतो आणि आपल्या पदावर जातो. त्याला सुसंवेद्य असं आत्मरूपा म्हटलं जातं. माऊलीची पहिली ओवी. कारण अध्यास म्हणजे अज्ञान, आणि त्या अज्ञानाच्या पोटात जगत दिसतं. कार्य म्हणजे जगत, माती म्हणजे कारणे आणि मडकं म्हणजे कार्य. सोनं म्हणजे कारणे, बिस्किट, आणि अलंकार म्हणजे कार्य. जगत म्हणजे कार्य, त्याचं न करणं हे अज्ञान आहे. कसं उलटून सुलट बसून देत होते बघा महाराजांचे. माती म्हणजे कारणे आणि जगत मडकं म्हणजे कार्य. आई म्हणजे कारणे, लेकरू हे कार्य. जसं तुम्हाला हे कळतं ना प्रपंच, तर मला वाटतं परमार्थ बी असंच कळवा, टाक 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 टाक. आम्ही थांबतो का आता? आणि तुम्हाला 4 वाक्य म्हणलं तर लिहिले नाही, गप्प बसावं लागतं. बढती पासवी लोकांना म्हणतात माझं लेकरू 60% म्हणतं, आणि ती बाई तुझं पोरं बढती घे म्हणते, मी काय बघून आले म्हणते बरोबर. आणि ती माय म्हणती नाही नाही 60% पडली. आणि पोट्ट काय असतं बढती, असं आहे आपलं बढती. आहे की नाही बढती? बांडरी बी पकडता येत नाही. मिनिटचं तर लांब झालं. तुम्हाला नेट सेट ठेवावं लागते परीक्षा. आता मला जे पास झालं ते या, नाही तर बाहेर जा. नेट सेट. ओ माऊली. हा विषय कसा आहे पंचकरणाचा, की त्या सद्गुरूने त्यांना सांगितलं की तू जेव्हा ज्ञान प्राप्त करशील अध्यात्माविषयी, तर त्या ज्ञानाने तुझा देहाध्यास जाईल. आणि अज्ञानाने जीवभाव तयार जिवंत राहील. ते तुम्हाला माहितीच आहे, ते सांगायची गरज नाही. प्रत्येकाला अज्ञानामुळे जीवभाव आहे, ज्ञानामुळे आत्मभाव आहे. पण तुला ते आत्मभाव कसा होईल? तू ज्ञानाचं चिंतन केलंस तर त्या ज्ञानाग्नीनं काय होतं? अज्ञान जातं आणि तुझा अध्यास निघून जातो. मग ते अध्यास निवृत्त होण्याला काय लागतं? ज्ञान. आता ज्ञानानं काय होतं? अज्ञान मरतं, आणि अज्ञानामुळे जो देहाचा संबंध होतो तो संपतो, आणि संबंध ईश्वराचा सुरू होतो. मी आत्मा आहे असा प्रवास सुरू होतो. बुद्धी भगवंतात लीन होती, जगतातून बाजूला जाती, आणि आहे ते भासिक आहे, आणि आहेपणा ईश्वराचा आहे. जगताला आहेपणा मायेनं त्या अधिष्ठानाचा घेऊन जगताला दिला आहे. आहेपणा कुणाचा आहे? सत हे अधिष्ठानाचे, संबंध अधिष्ठानाचा आहे. तो तिनं घेतला, जगताला दिला. आहे हे जगत नाहीये, आहे हे सत्स्वरूप आहे, आणि नाही हे देहन जगत आहे. पण नाहीला आहे केलं आणि आहेला झाकून टाकलं. हे मायेचा खेळ सुरू झाला. बुद्धीमध्ये भ्रांती आली, देहाचे संबंध झाला, जगताला सत्य तर दिलं, आणि मोह सुरू झाला, बंधन तयार झालं, आणि बुद्धी मातीत गेली, हरीला सोडून दिलं, देहात गुट पडली, इंद्रियाचा संबंध केला, विकार हृदयात वृत्तीत आला, आणि निराकार परमात्मा बाजूला गेला. आणि हा अनर्थ अज्ञानानं केला, आणि संतांना अज्ञानाचा नाश केला, बुद्धीमध्ये प्रकाश दिला, आणि त्याला प्रगट केलं. तो आत्माराम प्रगट झाला अध्यासाला निवृत्त करून. अध्यास म्हणजे ज्या त्या ठिकाणी ते नाही, ध्यास म्हणजे त्याचा, अध्यास म्हणजे मायेचा. अज्ञानाचा काय? अज्ञानाचं एक
अज्ञान एक कारण अध्यास आहे आणि त्याच्यापासून कार्य जगत आहे. मडक्याला कारण माती आहे, मातीला कारण अध्यास आणि मडक्याला कार्य अध्यास, अज्ञानाला कारण अध्यास, जगताला कार्य अध्यास. त्या अज्ञानामुळं त्या वृत्तीला भगवंत न कळता जगत कळालं. त्या आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं परमात्मा आतला न कळता देह कळाला. देहाचा संबंध वाढला अज्ञानी, भगवंताचा संबंध झाला ज्ञानी आणि तो मी आहे असं कळाला ब्रह्मज्ञानी. रे राम तू एवढं सांगावं लागतं तरी बाया अनुवादच नाही. तुम्हाला धंदा नाही सांगा कुठं चुकलं नाही. तुमच्या अविद्या निघत नाही बाजूला आणि अविद्या संपत नाही तर ब्रह्मज्ञान होत नाही. आणि ब्राह्मस्थिती भोगणे हे स्वरूपाची प्राप्ती आहे. देहाचा संबंध जातो आणि परमात्मा प्रगट होतो. मायेचा निराश होतो, वेदाचा बोध आत जातो. वृत्ती अंतर्मुख होती, बहिर्मुक्ता जाती. दृश्य शब्द हे विकार करत नाहीत. ज्ञानी लोकांना विकार करतच नाहीत. नाही, ज्ञानीला का शेपूट नसतं, शिंग नसतात. तुम्हाला वरून देहावरून तो दिसतो, त्याला काही कळत नाही, हे तुमचा बरोबर भाव आहे. पण तो त्या भगवंताशी एकरूप असतो. अज्ञानाचा नाश असतो, संताचा बोधाचा प्रकाश असतो आणि परमात्मा प्रगट असतो. ह्या भाबड्या लोकांना दिसतं का? मूर्ख लोकांना हे संसारी किडे हे ना दिसतोय. ज्ञानी कसा असतो, अज्ञानी कसा, वेद कसा, ह्यांच्या जन्मात तर कधी ऐकलं काय ना कधी? ह्याला व्यवहार संसार दुसरं काय कळते का? त्याला दुसरं काय कळण्याची अवकाशच नाही ना. मग त्यांचा विषयच नसतो तो. पण विषय साधकाचा आहे, अज्ञान निवृत्तीचा आहे, समदर्शनाचा आहे, प्रत्यक्ष परमात्म्याच्या अनुभूतीचा आहे, भगवंताच्या सहवासाचा आहे, सुखाच्या मिलनाचा आहे, दुःखाच्या निवृत्तीचा आहे, सुखोच्या प्राप्तीचा आहे, देहबुद्धीच्या निवृत्तीचा आहे. हा बोध वेदाचा आहे. हा वर्ग उच्च स्थितीचा आहे. मुक्तीचा मार्ग हा परमात्माचा उच्चांक आहे. तुम्हाला झेपत नाही, तुम्हाला आवडत नाही, पाप आहे. हे तुम्हाला कळत नाही, आम्ही काय करावं? कारण हे वेद जर खोटे असेल तर तुम्ही खरे आहेत का? मग हे ज्ञान वेद असेल, हा बोध मोक्षाचा आहे. आतला परमात्मा प्रगट करायचा आहे, जीवाला शिव करायचंय, भेदाला संपवायचंय, अभेदाला जाणायचंय, परमात्म्यापाशी रमायचंय, त्याचे ऐक्य करायचंय, श्रीरंगात रंगायचे, देहातून निघायचे, जगताला बाधित करायचे, ह्या जगाला सोडायचे, अनुभवात यायचे, वैराग्यात राहायचे, विवेकाला बघायचे आणि आपल्या पदाला जाऊन थांबायचे. साष्टांग दंडवत मोडली. कोणत्या दिवशी प्रयास कसा निघतो, श्वास पण घेत नाही, वाणी टाक 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 चलती. सोपं नसतंय. लोकाला बोलणं, चुका करणं, नावं ठेवणं हे चालू. त्यांना दुसरं काही येत नाही, एवढं शिकत आहे आपलं. चालू द्यायचं, ते आपलं आपलं सोडायचं नाही, बाकीकडे बघायचं नाही, आपला मार्ग टाकायचा नाही. लाखो कोटी मध्ये हा मार्ग एकाला मिळतो. माऊली म्हणतात, अद्वैत कुसरी विरळा जाणे, कोटी माझी विरळा जाणे. काय म्हणले? कोटी मधला एक इकडे येतो, माझ्याकडे हे कळतं. माझे सगळे साधक कोटी मधलेच एक 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 एक. जे मिळालं ते माझं वैभव, माझ्या आयुष्याची शिदोरी आहे. पण अजून चांगलं तर संसार आहे, काय खरं नसतंय. श्वास कधी बंद होईल, त्याच्या टंबळील कधी वाजायला माहित नाही, पण अहंकार जात नाही. खूप सुंदर. पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज